प्रिय छात्रों, कल हमने सोंधी सुगंध इस पाठ के बारे में थोड़ा सा भाग देख लिया है। आज हम उसका आगे का हिस्सा या भाग के बारे में पढ़ाई करेंगे। देखो, सोंधी सुगंध इसका मतलब क्या होता है? गरम जमीन पर या गरम मिट्टी पर पानी पड़ने पर जो गंध आता है उसे क्या कहते हैं? सोंधी सुगंध कहते हैं। सोंधी सोंधी सी सुगंध माटी से बोली, बादल बरस गया, धरती ने आंखें खोली, चारों ओर हरियाली, कहे मयूरा, सदियों का जो सपना है हो जाए पूरा, एक यहाँ पर नहीं अकेला, होगी टोली, सोंधी सी सुगंध माटी बोली। बाग बगीचे ताल तलैया सब मुस्काए, झूम झूम कर मस्ती में तरु गीत सुनाए, मस्त पवन ने तब खोली है अपनी झोली, सोंधी सी सुगंध माटी सी बोली। इतना तक बोल दिया है। आज हम उसका आगे का हिस्सा देखेंगे। पुस्तक निकालो। देखो, सागर का जो था मसूबा सफल हो गया, खुशियों की दुनिया में आकर स्वयं खो गया, धरती ने श्रृंगार किया, फिर माथे रोली, सोंधी सी सुगंध माटी से बोली। कवि कहते हैं, क्या कहते हैं? पृथ्वी को जल सींचकर हरा भरा करने का समुद्र का विचार। मसूबा इसका मतलब क्या होता है? मसूबा विचार, मसूबा विचार सफल अंदर यशस। सागर का जो था मसूबा सफल हो गया है। कवि कहते हैं, पृथ्वी को जल सींचकर पृथ्वी को प्रसन्न करने का समुद्र का विचार क्या हो गया है? सफल हो गया है। और समुद्र इतना प्रसन्न है कि वह क्या कर रहा है? वह अपने आप को भूल गया है, खुशियों की दुनिया में आकर स्वयं हो गया है। अतः सागर का जो था मसूबा सफल हो गया है, खुशियों की दुनिया में आकर स्वयं हो गया है। कवि कहते हैं, वर्षा ऋतु में पृथ्वी को जल सींचकर पृथ्वी को प्रसन्न करने का विचार क्या हो गया है? सफल हो गया है। इसके बारे में समुद्र या सागर खुशी से अपने आप को भूल गया है। कभी ये सागर का जो था मसूबा सफल हो गया है, खुशियों की दुनिया में आकर स्वयं हो गया है। तो कभी सागर विचार यशस्वी सागर विचार ಭೂಮಿಗೆ ನೀರು ಉಣಿಸಬೇಕನ್ನುವಂತ ವಿಚಾರ ಯಾರಿತ್ತು? ಸಾಗರದಿತ್ತು. ಭೂಮಿ ನೀರು ಉಣಿಸುವುದರೇನು? ಸಮುದ್ರದಲ್ಲಿರುವಂತಹ ನೀರು ಏನಾಗ್ತಿರ್ತದ? ಬಾಷ್ಪೀಭವನವಾಗಿ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಘನೀಭವನ ಹೊಂದಿ ಏನಾಗ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೋಡ ತಯಾರಾಗಿ ಮಳೆ ಆಗ್ತಿರ್ತದ. ಅದು ವಿಚಾರ ಯಾರ್ತದ? ಸಮುದ್ರ ಇರ್ತದ. ಅದಕ್ಕೆ ಸಮುದ್ರದ ವಿಚಾರ ಏನಾಗಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಶಸ್ವಿ. ಯಾವ ವಿಚಾರ? ಪೃಥ್ವಿಗೆ ನೀರನ್ನು ಉಣಿಸುವ ವಿಚಾರ ಸಾಗರದಿತ್ತು. ಆ ವಿಚಾರ ಏನಾಗಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಶಸ್ಸಾಗೋದ್ರಿಂದ ಅದು ತನ್ನ ಒಂದು खुशी ಒಳಗ ಅಥವಾ ಸಂತೋಷದೊಳಗ ಸಮುದ್ರ ತನ್ನನೆ ತಾನೇ ಸ್ವಯಂ अपने आप को भूल गया है, स्वतः तनन ताने मरत बिटल। धरती ने श्रृंगार किया, फिर माथे रोली, सोंधी सी सुगंध माटी से बोली। धरती ने श्रृंगार किया फिर माथे रोली। धरती श्रृंगार करके सज धज गई है, क्योंकि बारिश होने पर, वर्षा होने पर सारा जमीन हरा भरा दिखता है और जमीन पर अलग अलग के फसल क्या करते हैं? उगाते हैं। उसके कारण धरती ने श्रृंगार किया गया है, सज धज गया है। और माथे पर रोली इसका मतलब माथे ಅಂದ್ರೆ ಹಣೆ ಮೇಲೆ रोली ಅಂದ್ರೇನು? ತಿಲಕ. ಅದಕ್ಕೆ ತಿಲಕವನ್ನು ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಚ್ಕೊಂಡು ಅನಿಸ್ತಾ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹುಲ್ಲುಗಳು ಬೆಳೆದಿರ್ತಾವ. ಆ ಹುಲ್ಲುಗಳಿಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೂಗಳು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾವ, ಕೆಂಪ, ಹಸಿರು, ಹಳದಿ, ಹೀಗೆ ಬಿಳಿವು ಹೀಗೆ ಬೇರೆ ಇರ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಏನು ಕಾಣಿಸ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಣೆ ಮೇಲೆ ತಿಲಕಗಳನ್ನು ಧರಿಸಿದಂಗೆ श्रृंगार ಮಾಡಿದಂಗೆ भूमि ಕಾಣಿಸ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ। पावस का मधुमासा आस विश्वास बढ़ाता, नतमस्तक होकर अचूक पद पुष्प चढ़ाता, सदा सदा से चलती आई हंसी ठिठोली, सोंधी सी माटी से बोली। कवि कहते हैं, वर्षा ऋतु का वसंत काल का समस्त प्राणियों में आशा और विश्वास बढ़ाता है। पावस का मधुमास, पावस ಅಂದ್ರೆ ವರ್ಷಾಕಾಲ, ವರ್ಷ ಋತು, ಮಳೆಗಾಲ. पावस का मधुमासा ಮಳೆಗಾಲದ ವಸಂತ ಋತು. आस ಅಂದ್ರೆ ಆಸೆ, विश्वास ಅಂದ್ರೆ सभी प्राणियों में आशा और विश्वास की भावना वृद्धि करता है। नतमस्तक होकर अचूक पद पुष्प चढ़ाता है। ऐसा लगता है कि जैसे वर्षा ऋतु
श्रद्धा से सिर झुकाकर श्रद्धेಯಿಂದ ತನ್ನ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ पृथ्वी माता के चरणों में वर्षा का जल रूपी पुष्प अर्पित कर रहे हो। ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಿಸ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ कवि ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, पावस का मधुमासा आस विश्वास बढ़ाता है, नतमस्तक होकर चुप पर पुष्प चढ़ाता है। पावस का मधुमासा आस विश्वास बढ़ाता है, वर्षा ऋतु का वसंत काल सभी प्राणियों में आशा और विश्वास का वृद्धि करता है। कवि को ऐसा लगता है कि नतमस्तक होकर चुप पर पुष्प चढ़ता। इसका मतलब क्या होता है, जैसे वर्षा ऋतु श्रद्धा से जमीन को या भारत माता या पृथ्वी माता के चरणों में वर्षा का जल रूपी पुष्प अर्पण कर रही हो। ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನಸ್ತಪ್ಪ, ನತಮಸ್ತಕ ಹೋಗರ ಚುಪ್ಪದ ಪುಷ್ಪ ಚಡಾತ। ಇಲ್ಲಿ ಮಳೆಗಾಲ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಭೂಮಾತೆಯ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಪಾದ ಏನು ಮಾಡ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೂವನ್ನು ಏರಿಸಿದಂಗೆ ಅನಿಸಲತ್ತ ತಳಿವಿ ಕವಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಹೇಳ್ತಾನೆ, सदा सदा से चलती आई हसी टोली सोंदी सोंदी सी सुगंध माटी से बोली। ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ, यह प्रथा युगों से इसी तरह हसी खुशी चलती आई सदा सदी से चलती आई हसी टोली ಅಂದ್ರೆ ಇದು ಮೊದಲು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪರಂಪರೆ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ वर्षा ऋतु में सोंदी सोंदी सी सुगंधी मिट्टी से यह बात कहती है। तो चलिए नोड़ना, सागर का जो था मसूबा सफल हो गया, खुशियों की दुनिया में आकर स्वयं खो गया, धरती ने श्रृंगार किया फिर माथे रोली, सोंदी सोंदी सी सुगंध माटी से बोली। कवि कहते हैं सागर का जो विचार था, सागर का क्या विचार था, सागर का यह विचार था कि वर्षा ऋतु में पृथ्वी को जल सिंचकर पृथ्वी को जल वर्षा रूपी जल सिंचकर क्या करना है, सागर का जो था मसूबा सफल हो गया, खुशियों की दुनिया में आकर स्वयं खो गया, पृथ्वी को जल से सिंचकर हरा भरा करने की समुद्र का इच्छा या विचार सफल हो गया है। उसी खुशी के कारण दुनिया में आकर सागर स्वयं अपने आप को भूल गया है। कभी ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಂತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರದ ವಿಚಾರ ಏನಂತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿಗೆ ನೀರನ್ನು ಉಳಿಸಬೇಕು, ನೀರನ್ನು ಹಣಿಸಿ ಅದನ್ನು ಪ್ರಸನ್ನಗೊಳಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಇರೋದು ಸಾಗರದಿತ್ತು। ಕಡಿನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮುದ್ರದ ನೀರು ಏನಾಗಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಾಷ್ಪ ಆಗಿ ಮೋಡ ತಯಾರಾಗಿ ಮೋಡದಿಂದ ಮಳೆ ಬೀಳ್ತಿರ್ತದೆ, ಅದು ವಿಚಾರ ಸಮುದ್ರದಿರ್ತದೆ। ಆ ವಿಚಾರ ಏನಂತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಶಸ್ವಿ ಆಯಿತು, ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಆ ಮಳೆಯ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರ ತಂದನೆ ತಾನೇ ಏನು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೈ ಮರೆತು। धरती ने श्रृंगार किया फिर माथे रोली, वर्षा ऋतु में बारिश पड़ने पर बरसात पड़ने पर सभी जमीन हरा भरा दिखता है और अलग अलग के फसल और तरु उगाते हैं। उसके आंचल पर जो फूल रहता है वो किस तरह दिखाई देता है, माथे की ठिठोली की रोली की तरह दिखाती है। ಅದಕ್ಕೆ ಭೂಮಿ ಹಚ್ಚಸರಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತದೆ, ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಹುಲ್ಲು ಇರ್ತಿರ್ತದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಬೆಳೆ ಬೆಳೆದಿರ್ತವೆ, ಅವುಗಳ ತಲೆ ಮೇಲಿರುವಂಥ ಅಂದ್ರೆ ಹುಲ್ಲಿಗೆ ಕೆಲವೊಂದು ಬಣ್ಣ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹೂಗಳು ಇರ್ತಿರ್ತಾವೆ, ಆ ಹೂಗಳು ಹೆಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತವೆ ಅಂದ್ರೆ ಹಣಿಯ ತಿಲಕದಂತೆ ಕಾಣ್ತಿರ್ತಾವೆ। सोंदी सोंदी सी सुगंध माटी से बोली। पावस का मधुमासा आस विश्वास बढ़ाता है, नतमस्तक होकर अच्युत पर पुष्प चढ़ाता, सदा सदा से चलती आई हंसी टिटोली सोंदी सोंदी सी सुगंध माटी से बोली। पावस का मधुमास, पावस अंद्रेनो वर्षा ऋतु का वसंत काल में सभी प्राणियों में आशा और विश्वास का वृद्धि होता है। वर्षा ऋतु में वसंत काल में, वर्षा ऋतु के वसंत काल में समस्त प्राणियों में आशा और विश्वास का भावना वृद्धि होता है। ऐसा लगता है कि जैसा वर्षा ऋतु नतमस्तक होकर सिर झुकाकर पृथ्वी माता या भू माता के पैर पर पुष्प चढ़ा रहे हो। ಅದಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಅನಿಸ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲದೊಳಗೆ ವಸಂತ ಕಾಲದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಆಸೆ ವಿಶ್ವಾಸ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತದೆ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಿರ್ತದೆ। ಇನ್ನು ಅದೇ ರೀತಿ ವರ್ಷಾ ಋತು ಅಥವಾ ಮಳೆಗಾಲ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಾತೆಗೆ ನೀರಿನ ಒಂದು ಹೂವನ್ನು ಅಥವಾ ಪುಷ್ಪವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿದಂಗೆ ಅನಿಸ್ತಿರ್ತದೆ। ಸದಾ ಸದಾ ಸೇ ಚಲ್ತಿ ಆಯಿ ಹಸಿ ಟಿಟೋಲಿ सोंदी सोंदी सी सुगंध माटी से बोली।
यह परंपरा अनेक युगों से चलती आई है ಹಸಿ ಟಿಟೋಲಿ ಅದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಪರಂಪರೆ ಇದು ಅನೇಕ ಯುಗಗಳಿಂದ ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಾಗೆ ಮುಂದುವರ್ಕೊಂಡು ಬಂದದ ಅದಕ್ಕೆ ವರ್ಷ ಋತುವಿನ ಸೊಂದಿ ಸೊಂದಿಸಿ ಸುಗಂಧ ಮಾಟಿಸೆ ಬಾತ್ ಗತಿ ಹೇ ಅದಕ್ಕೆ ಮಳೆಗಾಲಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನ ಒಂದು ವಾಸನೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಹೇಳಿ ಕವಿ ಏನು ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಕೆಲವು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರ್ಕೋರಿ ಸೋಂದಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಬರ್ಕೋರಿ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ಬರ್ಕೋರಿ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ಮಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಮಳೆ ಹನಿ ಬಿದ್ದರೆ ಹ್ಯಾಂಗೆ ವಾಸನೆ ಬರ್ತವೆ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆ ಮಾಟಿ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣು ಬಾದಲ್ ಅಂದ್ರೆ ಮೋಡ ಬರ್ಸನ ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಬೀಳೋದು ಧರ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿ ಹರಿಯಾಲಿ ಅಂದ್ರೆ ಹಸಿರು ಮಯೂರ ಅಂದ್ರೇನು ನವಿಲು मयूरा नवीन मोर मयूरा मोर समानार्थी शब्द एक यहाँ पर नहीं है अकेला अकेला अंद्रेनो ಒಬ್ಬಂಟಿಗ ಹೋಗಿ ಟೋಲಿ ಟೋಲಿ ಅಂದ್ರೇನು ಗುಂಪು ಅಕೇಲ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬಂಟಿಗ ಒಬ್ಬನಿಗ ಅಕೇಲ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಅಥವಾ ಒಬ್ಬಂಟಿಗ ಒಬ್ಬನೇ ಟೋಲಿ ಅಂದ್ರೆ ಗುಂಪು ಟೋಲಿ ಅಂತ ಗುಂಪು ಇನ್ನು ಸರಿ ಅಂದರೆ ಶತಮಾನ ಗೊತ್ತಾ ಸರಿ ಅಂದರೆ ಶತಮಾನ ನೂರಾರು ವರ್ಷ ಕಾಲ ಶತಮಾನ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನು ಬಾಗ ಬೀಚ ತೋಟ ಆಯಿತು ತಾಲ ಅಂದರೆ ಕೆರೆ ತಲಾಬ ತಾಲಾಬ ತಲಾಬ ಅಂದರೆ ಕೆರೆ मुस्कार मूल नहीं है तलायद सण के झूम झूम कर मस्ती में तरु वनस्पति अतु गिಡ तरु वनस्पति झूम झूम कर मस्ती अंद्रेನು संतोष ಅಥವಾ ಮಜಾ ಆನಂದ ಪವನ ಅಂದ್ರೆ ಗಾಳಿ पवन गाड़ी सागर मसूबा अंग्रेजी विचार मसूबा मसूबा मसू सफल अंदर यशस्सु खुशबू खुशी अंदर संतोष दुनिया जगत स्वयं अंदर कोण श्रृंगार श्रृंगार माथी हणे ಇನ್ನೊಂದೇನು ರೋಲಿ ಅಂದ್ರೆ ತಿಲಕ ರೋಲಿ ಅಂದ್ರೆ ತಿಲಕ ಸೊಂದಿ ಸೊಂದಿಸಿದ್ದು ಪಾವಸ್ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲ ಪಾವಸ್ ಅಂದ್ರೆ ಮಳೆಗಾಲ ಮಧುಮಾಸ ಅಂದ್ರೆ ವಸಂತ ಋತು वसंत काल आसंद्र आशे बड़ा हसुದು नतमस्तक होकंद्रेनु तले बाविसुದು पद अंद्र पाद पुष्प अंद्र हूವು हसी टिटोली टिटोली अंद्र खुशी आनंद संतोष यहाँ पहला पाठ सोंदी सुगंध इस पाठ का पढ़ाई पूरा हो गया है इस पाठ का शब्दार्थ वही में लिखो और उसके साथ प्रश्नोत्तर भी लिखो और प्रश्नोत्तर कंठस्थ करो और उसके साथ पहला पाठ सोंदी सुगंध इस पाठ का प्रकट वाचन भी करो 2-3 बार घर में पाठ पढ़ो समझे अच्छा कंपनी